पुढची बातमी बाबत हद्दवाढीसाठी हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली। कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीचा मुद्दा प्रशासनाचा नाकारतेपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येतोय। कृती समितीकडून मतदानावर सुद्धा बहिष्काराचं अस्त्र वापरलं जाऊ शकतं। हद्दवाढ कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। कोल्हापूर महापालिकेला 53 वर्ष झाली आणि 53 वर्ष झाली हद्दवाढ झाली नाही। गेल्या काही दिवसापासून हद्दवाढ कृती समिती वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे। आज कोल्हापूर महापालिकेच्या दारामध्ये शंखध्वनी केला। काय सांगाल, तुमची पुढची भूमिका काय असेल? आमची पुढची भूमिका पूर्वीच आम्ही डिक्लेअर केली होती की ज्या शासनानं आम्हाला हद्दवाढ देतो म्हणून सांगून आम्हाला जे फसवलं, त्या शासनाचा महानगरपालिकेचा निवडणुकीचा आदेश कोल्हापूर जनतेनं मानता कामा नये। कोल्हापूर जनतेनं या महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। कृती समितीच्या वतीनं काल 53वा वर्धापन दिन झाला, पण त्यांनी स्वतःचे आर्थिकरण घेण्याची पेक्षा दुसरं काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी केलेलं नाही। आज आपण या ठिकाणी पाहिलं तर कृती समितीच्या वतीनं त्यांना एक पत्र देण्यात आलेलं की तुम्ही हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवला किंवा कसे। त्यांनी स्पष्ट शब्दात लेखी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की हद्दवाढीचा प्रस्ताव आम्ही पाठवित आहोत, म्हणजे याचा अर्थ त्यांनी पाठवलेला नाही, म्हणजेच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हद्दवाढ नको आहे हे यावरून स्पष्ट होतंय। म्हणूनच आम्ही या ठिकाणी शंखध्वनी केलेला आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।